गुड मॉर्निंग. वेलकम टू मार्गी मॉर्निंग. आज 13 जानेवारी 2021च्या आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि काही रिजनल पेपर्स जे आहेत, लोकसत्ता आणि मटा, ह्यातील काही महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत, ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला फार उपयुक्त असणार आहेत, त्या मार्गी ट्रायोच्या अंतर्गत आपण बघणार आहोत. तर मार्गीचा ट्रायो जो काय आहे, तर मार्गीचा ट्रायो आपण असा सेट केलेला आहे की क्वालिटी मटेरियल, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर. तर त्या अनुषंगानं आपण आजच्या न्यूज हे करणार आहोत, बघणार आहोत. तर सुरुवात करत असताना द हिंदू या न्यूजपेपरपासून करूयात. तर पेज नंबर 1ची पहिली न्यूज आहे. त्याचं टायटल असं आहे की द ऑल सेट फॉर फेस्टिव्हिटीज. मग ती न्यूज कुठं आलेली आहे, तर एक फोटो आहे लेफ्ट कॉर्नरला. तर त्याच्यामध्ये आसामचा जो एक हे आहे, फेस्टिवल आहे बिहू, तर त्याच्या संदर्भात आर्ग्युमेंट आहेत. मग बिहूचे प्रकार कोणते आहेत, तर आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कसं बघावं लागेल, तर बिहूचे प्रकार कोणते आहेत. मग त्यातला कोंगाली बिहू आहे का, माघी बिहू आहे का. मग त्याच्यामध्ये मेजी एक हे असतं, एक मेजी प्रक्रिया म्हणून एक मेजी ते रिच्युअल करतात. तर मेजी रिच्युअल म्हणजे काय आहे, तर त्याचं व्हेन्यू फॉर नाईट फिस्टिंग आहे का, म्हणजे रात्रीच्या वेळेला ते एकत्र येऊन जेवण करतात एखाद्या अशा ठिकाणी शेतामध्ये जाऊन वगैरे. मग हे बघायला लागेल. तर ह्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले प्रिलिमच्या दृष्टीनं, तर स्टेट आणि त्याचे व्हेरियस फेस्टिवल्स आहेत, तर त्याचे मॅच पेअर मेकिंग अशा संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर दुसरी न्यूज अशी आहे, पेज नंबर 6वरची आहे. तर ते न्यूजचं टायटल असं आहे की रिक्लेमिंग सार्क फ्रॉम द ॲशेस ऑफ 2020. तर ह्या न्यूजचं महत्त्वाचं आपल्याला मुद्दे काय बघावे लागतील एक्झामच्या दृष्टीनं, तर सार्क काय आहे, त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालं आहे, मग त्याच्यामध्ये कंट्री कोणकोणत्या सहभागी आहेत. मग त्याची 6 वर्ष गेली, आता मिटिंग झालेली नाही बघा. सुहासिनी हैदरनी एक आर्टिकल लिहिलं आहे ते. तर 6 वर्ष गेले, आपण फॉर्मल अशा कोणत्या मिटिंग झालेल्या नाहीत मिनिस्टर लेवलच्या, किंवा जे हेड्स आहेत प्रत्येक कंट्रीचे त्यांच्या लेवलला काही मिटिंग्स झालेल्या नाही आहेत. मग आता सार्कला चायना इंटरेस्ट आहे का सार्कच्या ह्याच्यामध्ये, मग चायनाचं चॅलेंज काय आहे सार्कच्या ह्याच्यामध्ये, मग इंडियाचं नेबरहूडच्या बाबतीत धोरण कसं आहे, मग ते इंडिया फक्त बायलॅटरला गेला आहे का सार्क सोडून, मग तो एक सुप्रानॅशनल आपण एक त्याच्याकडे बघू शकतो का. मग बायलॅटरलच्या दृष्टीनं काही आपल्याला घटक बघावे लागतील त्याच्यामध्ये. मग त्या सार्कमधले 8 देश कोणते आहेत. मग ह्याचे प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन जर बघितले मेन्समधले, तर 2007ला एक क्वेश्चन विचारलेला आहे सार्क, आणि त्याचा ह्युमन राईट्स रिपोर्ट होता, त्याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या अगोदर 1998ला एक प्रश्न विचारलेला आहे, रिझन फॉर स्लो प्रोग्रेस ऑफ सार्क, अशा पद्धतीने ते मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिलिमला सार्कवरती, म्हणजे अशा ज्या संघटना आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना, सार्क असेल, BBIN असेल, बिमस्टेक असेल, ब्रिक्स असेल, तर त्याच्या मेंबर कंट्रीज आणि त्याचं रिसेंट डिक्लेरेशन काय आहे ह्याच्या संदर्भात ते प्रश्न विचारलेले आहेत. तर आता दुसरी न्यूज जी आहे ती आहे पेज नंबर 6वरचीच आहे. टायटल आहे त्याचा स्ट्रेन टाईज. ती लेफ्ट कॉर्नरला न्यूज आलेली आहे. मग त्याचं आपण GS2 अंतर्गत कशा पद्धतीने न्यूज बघू शकतो, द स्ट्रक्चर, ऑर्गनायझर, फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह. तर आता त्यात पुडुचेरीचा एक वाद चाललेला आहे बघा. लेफ्टनंट गव्हर्नर आणि तिथलं जे मिनिस्ट्रीज आहे किंवा तिथलं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे त्याच्या संदर्भात आता काही जे आपण न्यूज आहेत ते बघायला लागेल आपल्याला. मग आता त्यात लेफ्टनंट गव्हर्नर काय आहे पुदुचेरीचा, मग ते किरण बेदींचा आणि तिथल्या ज्या मिनिस्टर्सचा जो काही डिस्प्यूट आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूजमध्ये काय बघावं लागेल की आर्टिकल 239 काय आहे, की युनियन टेरिटरीजचं ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने चालतं त्याच्या संदर्भात काय तरतुदी आहेत. त्यानंतर आर्टिकल 239A मध्ये काय दिलेलं आहे, क्रिएशन ऑफ लोकल लेजिस्लेटिव्ह ऑर काउन्सिल ऑफ मिनिस्ट्रीज, त्याच्या संदर्भात काय आर्ग्युमेंट आहे. मग लेफ्टनंट गव्हर्नर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मग युनियन टेरिटरी कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या भागांतर्गत येतं, भाग 8 आहे का भाग 7 आहे, ह्या अनुषंगाने आपल्याला ती न्यूज बघायला लागेल. तर मेन्समध्ये ह्याच्यावरती 2018ला प्रश्न विचारलेला आहे, वेदर SC जजमेंट कॅन सेटल द पॉलिटिकल टसल बिटवीन लेफ्टनंट गव्हर्नर अँड इलेक्टेड गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली एक्झामिन, हा 2018ला प्रश्न विचारलेला आहे. त्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे. त्याच्यानंतरची न्यूज जी आहे ती पेज नंबर 7ची आहे. त्याचं टायटल आहे इन एन्शंट अल उला फोर्जिंग अ न्यू फ्युचर. तर ह्याचे लेखक कोण आहेत, तलमीज अहमद म्हणून आहेत, ॲम्बॅसिडर राहिलेले आहेत, ते माजी ॲम्बॅसिडर आहेत, UAE आणि ओमानला राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी आर्ग्युमेंट्स काय मांडलेले आहेत की आता गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल काय आहे, मग त्याचं 1981ला फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालेलं आहे, मग त्यातली राष्ट्र कोण आहेत, बहरीन आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, कतार आहे. मग अशा अनुषंगानं आपल्याला ती न्यूज बघावी लागेल. तर त्याचे GS2च्या अंतर्गत आपल्याला काय बघावं लागतील की आता तिथले बदलचे जे रिजनल जे काही पॉलिटिकल आस्पेक्ट्स आहेत त्या अनुषंगाने ती एक न्यूज बघायला लागेल, आणि त्याचा इंडियाच्या ह्याच्यावरती होणारा इम्पॅक्ट काय, किंवा आता
कतार कशा पद्धतीनं त्यांनी टर्की आणि इराणशी आपले संबंध वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या आणि सौदी अरेबियाचे काय कॉन्फ्लिक्ट झालेले आहेत, सौदी अरेबियानं त्यांच्यावरती काय निर्बंध लादले होते. मग पुन्हा आता US इलेक्शन झाल्यानंतरचं सौदी अरेबियाचं कतारकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यानंतर इराणचं शिया आणि तो सुन्नी जो काही त्या प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज बघावी लागेल. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे जे प्रश्न आहेत 2008 साली प्रश्न विचारलेले आहेत, मेन्सला विचारलेला आहे. GCC वरती म्हणजे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलवरती शॉर्ट नोटले असा डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्सला 2016ला GCCचे मेंबर्स कोण नाही आहेत अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती पेज नंबर 7 वरची आहे. तर त्या न्यूजचं टायटल असं आहे, द न्यू व्हॉइसरॉय 100 years ago म्हणून असं एक सदर असतं बघा, राईट कॉर्नरला असतं 50 years ago आणि 100 years ago. तर त्याच्यामध्ये लॉर्ड रिडिंगचा आपल्याला उल्लेख आहे की लॉर्ड रिडिंग कशा पद्धतीनं भारतामध्ये आला, तर त्यांचा पिरियड काय आहे 1921 ते 26 हा जो त्यांचा पिरियड आहे. मग त्यांना मार्क्विस ऑफ रिडिंग असं टायटल होतं का. मग त्यांच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत, चौरी चौरा घटना आहे किंवा असकार चळवळ जी आहे, त्यानंतर मोपलांचा उठाव आहे, त्या अनुषंगाने आपल्याला ते बघायला लागतील. त्याच्यानंतर आता रिसेंट जी आपली मुख्य परीक्षा जी झालेली आहे UPSCची, त्याच्यामध्ये 2020च्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल जे आहेत, की आताचा प्रश्न काय आहे, इव्हॅल्युएट द पॉलिसीज ऑफ लॉर्ड कर्झन अँड देअर लॉंग टर्म इम्प्लिकेशन ऑन द नॅशनल मुवमेंट असा डायरेक्ट प्रश्न आहे. त्यामुळे लॉर्ड रिडिंगचं पण आपण त्या अनुषंगाने तयारी करू शकतो. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसीवरती 2013ला प्रश्न विचारला ह्याच्या अगोदर की फाउंडर ऑफ मॉडर्न इंडिया आहे का. त्याच्यानंतर प्रिलिमला आपल्याला काय करायला लागेल, गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय यांची क्रोनॉलॉजी आणि त्यांच्या कालखंडामध्ये महत्त्वाच्या काही घडामोडी घडलेल्या आहेत हे आपल्याला ह्या अनुषंगाने ह्या न्यूजमधून आपल्याला एक इन्साईट मिळते. त्याच्यानंतर पेज 7 वरची दुसरी न्यूज आहे, अनवेलकम होस्ट असा इंडेक्स बॉक्स एक दिला आहे बघा खालच्या बाजूला. तर त्याचं महत्त्व काय आहे, तर त्यांनी द मायग्रंट इंटिग्रेशन पॉलिसी इंडेक्स 2020 हा आता जाहीर केलेला आहे. तर ते कोण प्रसिद्ध करतं, मग त्याच्यामध्ये काही एक त्यांनी मेजर्स लावलेले आहेत. मग भारताचा कुठल्या ह्याच्यामध्ये काय नंबर आलेला आहे, तर हेल्थ इंडिकेटर जो आहे त्याच्यामधला घटक, मग त्यात भारताचा 52वा नंबर आहे का. मग फॅमिली रियुनियनमध्ये भारताचा 6वा नंबर आहे का. मग आता UNचा एक रिपोर्ट होता की जागतिक मायग्रेशनमध्ये जागतिक मायग्रेशनची संख्या पॉप्युलेशनमध्ये किती आहे, 3.5% आहे का. मग हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कसं बघावं लागेल. 2015ला एक डायरेक्ट प्रश्न आहे मेन्समध्ये की डिस्कस द चेंजेस इन ट्रेंड्स ऑफ लेबर मायग्रेशन विदिन अँड आउटसाइड इंडिया इन लास्ट 4 decades. आणि प्रिलिम्सला कसा प्रश्न आहे की हे इंडेक्स कोण पब्लिश करतं. मग आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काही रिपोर्ट्स पब्लिश करतं, UNDP काही पब्लिश करतं, WHO काही पब्लिश करतं. अशा अनुषंगाने आपल्याला ते प्रिलिम्सच्या दृष्टीने फार महत्त्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतरची न्यूज आहे ती पेज नंबर 8 वरची आहे. त्याचं टायटल जे आहे SC नोटीस टू सेंटर ऑन PIL चॅलेंजिंग कंटेम्प्ट ॲक्ट. मध्यंतरी प्रशांत भूषण यांचा एक क्रायसिस झाला होता बघा की त्यांना ₹1 फाईन लावला सुप्रीम कोर्टने कंटेम्प्ट केल्या संदर्भात. मग आपल्याला कंटेम्प्ट हे काय आहे, कंटेम्प्ट म्हणजे काय आहे त्याची व्याख्या बघायला लागेल. मग आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट काय आहे 1971चा, मग त्यातलं सेक्शन 2च्या आर्ग्युमेंट काय आहेत की राईट टू फ्री स्पीचला ते कुठं बाधा निर्माण करतं का, या संदर्भात काही गोष्टी आपल्याला पडताळाव्या लागतील. त्याच्यानंतर कंटेम्प्ट ऑफ पॉवर म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची कंटेम्प्ट पॉवर कशाने डिफाईन केलेली आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर आर्टिकल 129 मध्ये सुप्रीम कोर्ट आहे का आणि आर्टिकल 215 मध्ये हायकोर्ट आहे का, ह्याच्या संदर्भात आपल्याला ते बघावं लागेल. तर ह्याच्या संदर्भात आपल्याला प्रीला प्रश्न विचारलेले आहेत 2006ला, CJI कोण होतं आणि PIL कोणी इंट्रोड्यूस केलं होतं. आणि त्याच्यानंतर मेन्समध्ये 1986ला एक प्रश्न आहे व्हॉट इज PIL आणि सर्कमटन्स कंट्रीब्युटिंग इट्स प्रॉमिनन्स. हे अशा पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न बघावे लागतील आणि त्या अनुषंगानं तो एक न्यूज ही कव्हर करावी लागेल. त्याच्यानंतर पेज नंबर 8 वरची न्यूज आहे टेम्पल इन कडाप्पा आउट ऑफ बाउंड्स फॉर वुमन. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की कडाप्पा हे कुठे येतं, तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये ते कडाप्पामध्ये एक हनुमान मंदिर आहे, तर त्याच्यामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे, म्हणजे प्रसाद ग्रहण करण्यापासून बंदी आहे आणि त्याच्यानंतर त्यांना ते मंदिरात दर्शन घेण्यासाठी पण बंदी त्यांनी घातलेली आहे. मग आता ह्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो, शबरीमाला वर्डिक एक सुप्रीम कोर्टचा आलेला आहे बघा. मग त्याच्यानंतर मग आर्टिकल 25चे काय आर्ग्युमेंट्स असतील, राईट टू रिलिजन आहे, मग तो सगळ्यांना आहे का, या संदर्भात आपल्याला ही न्यूज बघावी लागेल. त्याच्यानंतर मग टेम्पल जिथं येतं तर तिथं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले आर्किटेक्चर आणि ह्याच्या संदर्भात, तर गांधारा स्कल्पचर विचारलेलं आहे 2014ला.
2013ला चोला आर्किटेक्चरच्या संदर्भात विचारलेला आहे. 2020ला द रॉक कट आर्किटेक्चरच्या संदर्भात आता रिसेंटचाच प्रश्न आहे की रॉक कट आर्किटेक्चर रिप्रेझेंट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स अँड आवर नॉलेज ऑफ अल्डरली इंडिया आर्ट अँड हिस्ट्री. मग ह्याच्या संदर्भात आपल्याला ते प्रश्न बघावे लागतील. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सला आपल्याला आर्किटेक्चर आणि कोणाचा कालखंड आहे आणि त्याचा प्रदेश कुठला आहे ह्या संदर्भात प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्या अनुषंगाने तुम्ही ते ही न्यूज कव्हर करू शकता. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती पेज नंबर 9ची आहे. त्याचं टायटल असं आहे, इन फर्स्ट स्पीच ॲट UNSC जयशंकर स्लॅम्स चायना आणि पाकिस्तान. मग ह्याच्यामध्ये ही आपण न्यूज कुठं कव्हर करू शकतो, GS2चे इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे त्यातल्या महत्त्वाच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना असतील त्याच्या अंतर्गत ही न्यूज कव्हर करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये UNSC काय आहे, त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झालं आहे, त्याच्यात कोणत्या राष्ट्रांचा समावेश आहे, आपण पाठीमागच्या सेशन्समध्ये पण हे आपण कव्हर केलेलं आहे. मग याच्यामध्ये UNSCचं रेझोल्युशन 1276 काय आहे, मग ते ISISच्या संदर्भात आहे का, मग ते 1373 टेरर रेझोल्युशनच्या संदर्भात आहे का, मग त्याच्यानंतर FATFचा पण उल्लेख आहे त्या न्यूजमध्ये, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, मग त्याचं एशिया पॅसिफिक जॉईंट ग्रुप काय आहे. मग प्रिलिमच्या अनुषंगानं आपण अशा आंतरराष्ट्रीय संघटना त्याचे सदस्य कोण आहेत आणि त्याचं फॉर्मेशन कधी झालेलं आहे ह्या अनुषंगानं आपण ही न्यूज करू शकतो. मग ह्याच्यामध्ये प्रिलिम्सला त्याचे रेझोल्युशन काय आहेत, लिगली बाइंडिंग आहे का, मग 2018चा ILO कन्व्हेन्शन काय होतं, 2015ला एक इंडिया आणि UNSCच्या संदर्भात प्रश्न आलेला होता. ही अशा अनुषंगानं आपल्याला ही न्यूज कव्हर करता येईल. त्याच्यानंतर पेज नंबर 10वरची न्यूज आहे PM स्लॅम्स पॉलिटिकल डायनेस्टी. त्याच्यामध्ये मग त्यांनी नॅशनल युथ पार्लमेंटचं एक हे आहे की त्यांना संबोधित केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचा असा आर्ग्युमेंट आहे की पॉलिटिकल डायनेस्टी हे आपल्या डेमोक्रेसीला बाधा पोचवतात का. मग आता मध्ये हे नॅशनल युथ पार्लमेंट काय आहे, मग त्याचं फॉर्मेशन 2002ला झालेलं आहे का, मग नेहरू युवा संघटन केंद्र आहे का. मग आता याच्यामध्ये GS4ला प्रश्न विचारलेला आहे बघा इथिक्समध्ये की तरुणांचा राजकारणामध्ये सहभाग का होत नाही याच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्या अनुषंगानं आपल्याला न्यूज बघता येईल. मग इथिक्समध्ये उपयोगी पडते आणि यूथचं आपल्या डेव्हलपमेंटमध्ये काय सहभाग असायला पाहिजे आणि काय कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे ह्या अनुषंगानं आपण ही न्यूज पाहू शकतो. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस आपण बघणार आहोत. तर इंडियन एक्सप्रेसमध्ये पेज नंबर 8वरती अ शेप शिफ्टिंग जस्टिस नावाचं एक आर्टिकल आहे. तर ते आर्टिकल कुणी लिहिलेलं आहे, तर प्रताप भानू मेहता हे इमिनंट ऑथर आहेत. तर त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे की आता कालच सुप्रीम कोर्टनी फार्म लॉज जे आहेत ते सस्पेंड करण्याचा गव्हर्नमेंटला एक हे केलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत. तर त्या अनुषंगानं आपल्याला न्यूजकडे कसा बघायचा आहे, तर सेपरेशन ऑफ पॉवर काय आहे, मग आर्टिकल 51मध्ये आहे का आर्टिकल 50मध्ये आहे DPSPमध्ये. आपल्याला हे प्रिलिम्सला पण आता 2020च्या प्रिलिम्सला पण हा प्रश्न येऊन गेला की सेपरेशन ऑफ पॉवर कशा पद्धतीने झालेला आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल आणि एक्झिक्युटिव्ह ह्याच्यामधले काय डिस्प्यूट्स आहेत. मग आपल्याला ह्याच्यामध्ये केशवसिंग खटला आहे 1964चा, त्याच्यानंतर 1984चा इनाडू खटला आहे. मग ते कशा संदर्भातले खटले आहेत, संसदीय विशेषाधिकार, मग त्याच्यामध्ये ज्युडिशियरीचा काय रोल आहे, मग एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी कशा पद्धतीनं संघर्षात्मक सहजीवन, मग हे ह्यांचं पुस्तक आहे सत्यरंजन साठेंचं जे पुस्तक आहे, नरेंद्र चपळगावकरांचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सेपरेशन ऑफ ज्युडिशियरीवरती भाष्य केलेलं आहे. मग आपल्याला ह्या अनुषंगानं हे बघायला लागेल. आणि आता रिसेंट हा GS2चा प्रश्न आहे 2020चा की ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह ह्याचे काही रोल आहेत आणि ह्यातले काही महत्त्वाचे त्यांचे फरक जे आहेत अशा अनुषंगानं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी न्यूज आहे ती पेज नंबर 9वरचीच आहे, अ हिस्ट्री ऑफ फॅक्ट चेक फॉर चायना. तर ते सुजन चिनॉय हे भारताचे माजी राजनैतिक अधिकारी आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा ऐतिहासिक घटकांचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये टांग डायनेस्टी जी आहे चायनाची, मग त्याचा पिरियड कोणता होता, मग त्याच्यामध्ये इंडिया आणि चायनाचे काय संबंध राहिलेले आहेत, एन्शंट कालखंडामध्ये इंडिया आणि चायनाचे काय संबंध राहिलेले आहेत. मग त्याच्या संदर्भात युवतेश्वर कुमार यांचं एक बुक त्यांनी कोट केलेलं आहे, अ हिस्ट्री ऑफ सायनो इंडियन रिलेशन्स. तर ह्याच्यामध्ये त्यांनी हर्षवर्धन राजा जो आहे तर त्याचा कालखंड कोणता आहे, 641 CE आहे का, मग त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी कुठला दूत पाठवला होता. मग त्याच्यानंतर फहायान, ह्युएनसंग आणि इत्सिंग. मग ह्युएनसंगनी नालंदा विद्यापीठातून काही बौद्ध धर्माचे टेक्स्ट काही चायनामध्ये नेलेले आहेत का. त्याच्यानंतर भारतामधून कोण गेलेलं आहे, धर्मरत्न आहे, कश्यप मातंग आहे, बोधिधर्म आहे. मग बोधिधर्म हा ईस्टर्न कोस्टवरून गेलेला आहे चायनामध्ये. मग आता मध्यंतरी इंडियाची इन्फॉर्मल एक समिट झाली होतं बघा, मामलापुरममध्ये जी समिट झाली होती शी जिनपिंग आणि आपले PM नरेंद्र मोदी यांची. मग त्याच्या वेळेला बोधिधर्माचा उल्लेख आला होता. तर बोधिधर्माने शाओलिन मॉन्स्टरी कशा पद्धतीने तिथं स्थापन केलेली आहे.
मग हे आपल्याला प्रिलिमच्या दृष्टीने कसं आहे की कोणते ट्रॅव्हल्स कधी आले होते इंडियन आणि कोणाच्या कालखंडामध्ये आले होते आणि त्यांची क्रोनॉलॉजी विचारली जाईल. त्या अनुषंगाने ही न्यूज फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण लोकसत्तामधील काही महत्त्वाच्या न्यूज बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये एक अशी न्यूज आहे GS2च्या अंतर्गत आपण ती कव्हर करू शकतो, वेलफेअर स्कीम. मग टायटल काय आहे, अंगणवाडी सेविकांना दिलासा देणारा ओंबासे पॅटर्न. मग आता हे वर्धा जिल्हा परिषदेचे CEO आहेत डॉक्टर सचिन ओंबासे. मग त्यांनी एक पॅटर्न काढलेला आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस आहेत, यांना सेवानिवृत्ती झाल्यानंतर, राजीनामा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे कशा पद्धतीनं आपण एक रक्कम प्रदान करू शकतो. त्यामुळे जो वल्नरेबल सेक्शन आहे किंवा जे सोशल वेलफेअर स्कीम्स आहेत ह्या अंतर्गत आपण ती GS2 अंतर्गत ही न्यूज कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर एक न्यूज आहे की कोरोना उच्च मध्यमवर्गीयांना 2 बाबींची जाणीव झालेली आहे. म्हणजे कॉन्शियस काय आहे, सोसायटीचं कॉन्शियस काय आहे, सोसायटीच्या अंतर्गत न्यूज कव्हर करू शकतो. सोसायटल कॉन्शियसनेस काय आहे की उच्च मध्यमवर्गीय आहेत, मग त्यांना शहरी श्रमिकांची ताकद कळालेली आहे का, किंवा पर्यावरणाच्या संदर्भातले काय आर्ग्युमेंट आहेत की वाढत्या शहरीकरणानं पर्यावरणावरती काय परिणाम केलेले आहेत, किंवा जे मायग्रंट जे आहेत म्हणजे विलेजकडून शहरामध्ये मायग्रेशन होणार आहेत आणि त्या मायग्रेट लोकांचं शहरी दृष्टिकोनातून महत्त्व काय आहे, ह्या अनुषंगानं आपण या न्यूजकडं बघू शकतो. त्याच्यानंतर लोकसत्ताची न्यूज आहे, सिरम लस विधिवत देशभरात. मग आता ह्याच्यामध्ये ते सिरम लसीची पूजा केलेली आहे बघा. मग आपल्याला हे कशा अनुषंगाने न्यूज बघता येईल, कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगानं, तर आर्टिकल 51A जे आहे बघा, फंडामेंटल ड्युटीज. मग त्याच्यामध्ये काय केलं आहे की टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. म्हणजे सायंटिफिक टेम्पर काय आहे ते आपण मेंटेन केलं पाहिजे का, म्हणजे ही आपली फंडामेंटल मूलभूत कर्तव्य आहे का, ह्या अनुषंगानं आपण या न्यूजकडे बघू शकतो. त्याच्यानंतर पेज 3वरची न्यूज आहे, GS1च्या ह्या घटकांतर्गत आपण जॉग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस ह्याच्यामध्ये आपण ही न्यूज बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये 5 नद्यांच्या महात्म्याची दुर्मिळ हस्तलिखितं सापडलेली आहेत. मग त्याच्यामध्ये भीमा असेल, भीमाचा कशामध्ये उल्लेख आहे, पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे का. त्याच्यानंतर कृष्णा असेल, गोदावरी असेल, तापी असेल, पयोष्णी आहे. मग ते कृष्णेचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आहे का. मग हा अभ्यास कुणी केलेला आहे, USच्या ॲरिझोना विद्यापीठातील डॉक्टर ॲन फेल्डहाऊस संशोधन यांनी केलेला आहे. मग तो एक संशोधन ग्रंथ त्यांनी मांडलेला आहे. मग तो आपल्याला कशा पद्धतीने उपयुक्त आहे की भारतातील नदी प्रणाली कशी आहे आणि त्याच्या संदर्भात जे काही प्राचीन काही आपल्याला हे सापडलेले आहेत का, पुरावे सापडलेले आहेत, त्या संदर्भात त्यांनी तो अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर नदीचं एक स्तोत्र आहे, त्यात मग डॉक्टर विजया देव यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे, तोही आपण बघू शकतो ह्या अनुषंगानं. त्यांच्यानंतर इसाप नीतीचे काही उल्लेख आहेत, स्वच्छ संस्था, पुणे घरोघरी जाऊन कचरा संकलन कशा पद्धतीनं करू शकतो आपण. त्यानंतर बर्ड फ्लूची जी आता रोज आपल्याला न्यूज आपल्याला ही पाहायला मिळते बघा. मग त्याच्यामध्ये 1996ला ग्वांडॉग नावाचा एक विषाणू चीनमध्ये आला होता, तो बदकांमधून कशा पद्धतीनं पसरलेला आहे. त्यानंतर ऑर्थोनिक्झो नावाचा एक व्हायरस आहे, ऑर्थोनिक्झो कुळातला एक व्हायरस आहे, तो काय आहे, मग तो H7H8 प्रकारातला आहे का, किंवा H5N7 आहे का, किंवा H5N8 आहे का. मी अनुषंगानं आपल्याला न्यूजकडे पाहता येईल. त्यानंतर सर्वसमावेशक विज्ञान धोरण, आता कन्क्लूड करत असताना आपल्याला मठामधली ही न्यूज आहे. तर सर्वसमावेशक विज्ञान धोरण प्राचार्य रोहिणी गोडबोले यांचा लेख आहे, इक्विटी अँड इन्क्लुजन ह्या संदर्भात. म्हणजे सर्वसमावेशन काय असावं, म्हणजे आपण एखादं संशोधन करत असतो, वैज्ञानिक संशोधन करत असतो, त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. तर त्यांनी अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं ह्याच्यावरती काम करते, मग विज्ञान तंत्रज्ञानाचा अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम काय आहेत. त्यानंतर MITचे जॉय ब्लूमाविनी यांचं एक संशोधन आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चेहरा ओळखू आला नव्हता, म्हणजे कृष्णवर्णीय जी लोक आहेत त्यांचा चेहरा ओळखू आला नव्हता. मग ह्या कृष्णवर्णीयांचा त्या तंत्रज्ञान किंवा सायन्स अँड टेकच्या ह्याच्यामध्ये रिसर्चमध्ये सहभाग असायला पाहिजे का. आणि ह्या गोष्टी म्हणजे इन्क्लुजन जे आहे, लोकांचं इन्क्लुजन सायन्स अँड टेकच्या रिसर्चमधलं हे कशा पद्धतीनं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं, या संदर्भात हा MITच्या ह्या अभ्यासकांनी एक लेख मांडलेला आहे, तो आपल्याला एक पाहता येईल. त्यानंतर प्रयोगशाळेत समाजातील सर्व घटकांचा कशा पद्धतीनं आपण समावेश करू शकतो, म्हणजे सोशल हे जे आहे ऑडिट जे आहे, म्हणजे एखादी आपण योजना तयार करत असतो त्यात प्रत्येक समाजातील घटकाचा आपण कसं NGO जे असतील किंवा जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्या विचारानं आपण कशा पद्धतीनं एखादा एक ॲक्ट तयार करू शकतो, ह्या अंतर्गत ही आपण न्यूज करू शकतो. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या अशाच पद्धतीनं आपण मार्गी मॉर्निंग बघणार आहोत. धन्यवाद.